ठिकाणी ब्रदर पुण्यावरून असेच आलेले नाहीयेत. त्यांना कोणी आकर्षिलं बरं, सांगा बरं. आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वराने. आज आम्ही पाहतो कोणी नाशिकवरून आपल्याकडे आलेलं आहे, कोणी लोणीवरून, कोणी कानाडगाववरून, कोणी कोपरगाववरून, कोणी खोकरवरून, लांब लांब वरून लोक आपल्याकडे आलेले आहेत. आणि या ठिकाणी जे तुम्ही बसलेले आहात हे तुम्ही काहीतरी एन्जॉय म्हणून किंवा काहीतरी मस्ती किंवा काहीतरी मजा म्हणून बसलेले नाही प्रिय देवाच्या लेकरांनो. तर त्या देवाने तुम्हाला काय केलेलं आहे, आकर्षण घेतलेलं आहे. परंतु आणखी एक माझा प्रश्न आहे की ज्या वेळेस आकर्षिलं जातं किंवा आकर्षण घेतलं जातं तर आकर्षण घेण्यासाठी काहीतरी क्वालिटीज असायला पाहिजे. काय असायला पाहिजे बरं? क्वालिटीज असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एखादा मुलगा ज्यावेळेस मुलगी बघायला जातो, काय बघायला जातो तर तिच्यामध्ये काय बघतो बरं? क्वालिटी बघतो. सुंदर, तिचा रंग गोरा, दिसायला छान. आणि मग जर ती सुंदर असेल, तिचा रंग गोरा असेल, ती जर सुंदर त्याला आवडणारी असेल, तो तिच्याकडे काय होतो बरं? आकर्षिला जातो. बरोबर की नाही? म्हणजे आकर्षण घेण्यासाठी क्वालिटीज अतिशय महत्वाची गोष्ट आहे. बरोबर समजलं की नाही? समजलं तुम्हाला? आकर्षण घेण्यासाठी काय महत्वाचं आहे म्हणा? क्वालिटी महत्वाची आहे. क्वालिटी शिवाय आम्ही परमेश्वराकडे आकर्षिले जाणार नाही. बरं ठीक आहे, आपण मोठे का परमेश्वर मोठा? परमेश्वर मोठा. बरोबर की नाही? मग प्रिय देवाच्या लेकरांनो, तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे आणि म्हणून प्रभूने तुम्हाला काय करून घेतलेलं आहे बरं? आकर्षण घेतलेलं आहे. बायबल मध्ये लिहिलं, प्रकाशाचे पुत्र प्रकाशाकडे आकर्षिले जातील. परंतु आता माझा आणखी एक प्रश्न आहे, का कोणती क्वालिटी आणि कसली क्वालिटी आणि काय आहे का ज्यामुळे, प्लीज कृपा करून एक तर ते दार लावून घ्या, लहान मुलांचा आवाज बाहेर येतोय. दार लावून घ्या, दार त्यांना आतमध्ये घेऊ द्या, दार लावून घ्या वाटलंच तर. ओके बरं, आपण वचनाकडे लक्ष देऊया. काय केलं जातं बरं? आकर्षण घेतलं जातं. ओके घ्या लावून. ओके लावून. आता आणखी एक प्रश्न माझा, की परमेश्वर आमच्यामध्ये काय पाहतो किंवा देवाकडे आकर्षिलं जावं यासाठी आमच्याकडे कोणती क्वालिटी पाहिजे? आज मी तुम्हाला क्लिअर करत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल का देवाला सुंदर व्यक्ती हवी आहे, देवाला कोणती व्यक्ती हवी आहे? सुंदर दिसणारी व्यक्ती हवी आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या सगळ्याच्या अगोदर श्रीदेवी येशूकडे आली असते. कोण येशूकडे आलं असतं? श्रीदेवी येशूकडे. का बरं? पण ती आली का? याचा अर्थ देवाला सुंदरतेचं काही घेणं देणं नाही. क्लिअर? देवाला सुंदरतेचं घेणं देणं, तुम्ही जसे आहात तसे प्रभूसाठी मौल्यवान आहात. प्रेज द लॉर्ड. ओके, मग आपण असं म्हणूया, उंच, काठी, धिप्पाड किंवा बॉडी बिल्डर व्यक्ती देवाला आवडत असेल कारण ती बॉडी असते. तसं जर असतं तर सलमान खान पहिला प्रभूकडे आला असता. कोण आला असता? आला का? देवाला बॉडीचं घेणं देणं नाही. तुम्ही पातळ आहात, तुम्ही जाड आहात, रंग गोरा आहे, रंग काळा आहे, तुम्ही वृद्ध आहात, तुम्ही तरुण आहात, XYZ प्रभूसाठी मौल्यवान आहात. समजलं का नाही? समजलं? प्रभूला तुमच्या शरीराशी काही घेणं देणं नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल तर टॅलेंटेड लोक प्रभूला हवे आहेत. अनेक लोकांना वाटतं, नाही मला लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, मला काय जमत नाही, माझं काय काम आहे त्या चर्चमध्ये हुशार लोकांचं काम आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल प्रिय देवाच्या लेकरांनो का टॅलेंटेड लोक प्रभूकडे येतात, ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना बुद्धी आहे, जे हुशार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना चांगलं इंग्रजी बोलता येतं, ते लोक प्रभूकडे येतात, असं जर तुम्हाला वाटत असेल तर जगातले शास्त्रज्ञ प्रभूकडे आले असते. अब्दुल कलाम प्रभूकडे आले असते. आले का? याचा अर्थ शास्त्रज्ञांचं प्रभूकडे काही काम नाही. म्हणजे तुमच्या ज्ञानाची प्रभूला गरज. तुम्ही अज्ञानी आहात, अडाणी आहात, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, नो प्रॉब्लेम. तुम्ही जसे आहात तसे प्रभूला तुमची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. बापरे, देव सुंदरताही बघत नाही, देव रंगरूपही बघत नाही, देव तुमचं दिसणंही बघत नाही,
देव तुमचं हसणंही बघत नाही, देव तुमचं ज्ञानही बघत नाही, देव तुमचं टॅलेंटही बघत नाही. मग प्रश्न असा उभा राहतो की हा देव नेमकं बघतो तरी काय? Praise the Lord. हा देव नेमकं बघतो तरी काय? असं काय आहे की त्यामुळे देव आपल्याकडे आकर्षिला जातो किंवा आपण देवाकडे आकर्षिला जातो? Praise the Lord. तर एक वचन आम्ही असं मला वाचणार आहोत. अंकल, सगळ्या मुलांना बाहेर काढा, दार लावून घ्या, कुलूप लावून घ्या आणि मुलांना बाहेर खेळायला जाऊ द्या. डिस्टर्ब होत राहिला वचनामध्ये. सगळ्यांना बाहेर काढा. ओके, एक वचन वाचूया आपण. शमूएलाचं पहिलं पुस्तक 16वा अध्याय आणि 7वं वचन. शमूएल त्यांना म्हणा तिकडे ग्रामपंचायतकडे खेळायला जा म्हणा. 1 शमूएल 16 आणि वचन 7. परमेश्वराने शमूएलाला म्हटलं, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको. परमेश्वर म्हणतो तुम्ही त्यांच्या शरीरावर जाऊ नका, त्याच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मी त्याला नापसंत केलेला आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. परमेश्वर तो माणसासारखं माझं बघणं नाही. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, माणूस बाहेरून बघतो, दिसायला सुंदर आहे, टॅलेंट आहे, हुशार आहे, रंग गोरा आहे, आवाज चांगला आहे वगैरे वगैरे, पण परमेश्वर हृदय पाहतो. पण परमेश्वर हृदय पाहतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय पाहतो बरं? हृदय पाहतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हृदय पाहणारा देव आहे. परमेश्वर बाहेरचं स्वरूप पाहत नाही. अनेक लोकांना असं वाटत असेल की माझा आवाज चांगला नाही, मला नीट गाता येत नाही आणि मग मला आवाज चांगला नाही, मी कसं काय प्रभूमध्ये येईल? प्रेज द लॉर्ड. जर असं तुम्हाला वाटत असेल, ज्याचा आवाज चांगला आहे त्यांना जर प्रभू आकर्षून घेतो असं जर तुम्हाला वाटत असेल, तर सगळ्यात पहिलं लता मंगेशकर प्रभूकडे आली असते. आली का? म्हणजे तुमच्या आवाजाशी देवाला काही घेणं देणं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजलं देव काय पाहतो? हृदय पाहतो. काय पाहतो? हृदय पाहतो. प्रिय देवाच्या लेकरांनो, तो आपला हृदय पारखणारा देव आहे, तो आपला हृदय जवळून जाणणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की जे शिष्य होते ते साधारण कोळी होते. ते साधारण काय होते बरं? मासे मारणार कोळी. आणि लिहिता येत नव्हतं, त्यांना वाचता येत नव्हतं, ते हुशार नव्हते, परंतु प्रभूने त्यांना निवडलं. का निवडलं बरं? कारण प्रभूने त्यांचं काय पाहिलं बरं? हृदय पाहिलं. काय पाहिलं? हृदय पाहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रिय देवाच्या लेकरांनो, या ठिकाणी परमेश्वराने मला 2 गोष्टीबद्दल बोलायला सांगितलेलं आहे. मोबाईल दे बरं, टाइम बघण्यासाठी. ओके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, प्रभूला धन्यवाद देऊया. आपण अर्धा तास वचन घेणार आहोत, अजून अर्धा तास आपण इथे बसणार आहोत. ओके. आता मी तुम्हाला एका वचनाकडे नेते. ते वचन आपण वाचूया. 2 इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन. 2 इतिहास 7 आणि 14वं वचन. 2 इतिहास 7 आणि वचन 14. तर माझे नाम ज्यास दिले आहे, ज्यांना माझं नाव दिलेलं आहे, त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली, त्या माझ्या लोकांनी दीन होऊन जर माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दृष्ट मार्गापासून परावृत्त झाले, आणि माझ्या दर्शनासाठी उत्सुक होऊन जर ते आपल्या दृष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापाची त्या क्षमा करील, त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करील, व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे आणि करील. त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करील. हा, काय नाहीसे करेल बरं? म्हणा मोठ्याने, क्लेश. त्यांच्या देशातून काय नाहीसे करील बरं? क्लेश नाहीसे करील. आता मला कोणी सांगेल का क्लेश म्हणजे काय? दुःख. आणि काय? क्लेश म्हणजे काय? दुःख. अजून हा, त्रास. अजून हा, राग. ओके. क्लेश, आजार, दुखणं, अडीअडचणी, गरिबी, कुटुंबामध्ये भांडणं, अशांतता, वादविवाद, गैरसमज, संशय, आणखी चिडचिड, वेगवेगळ्या प्रकारची अस्थिरता, या सगळ्यांना आपण काय नाव देऊ बरं? क्लेश. काय नाव देऊ? तुम्हाला माहिती का, माणूस देवाकडे काय येतो? ज्याला सगळं काही भरपूर असेल, ज्याला कशाचीच काही गरज नाही, ज्याच्या कुटुंबामध्ये शांतता आहे,
ज्याच्या कुटुंबामध्ये प्रेम आहे, जो एकदम स्थिर आहे, त्याला कायला प्रभूची आठवण येईल? त्याला येईल का प्रभूची आठवण? मग प्रभूची आठवण कोणाला येते? ज्याच्या जीवनात काय आहे बरं? क्लेश आहे. काय आहे बरं? या ठिकाणी लिहिलं, ज्या लोकांना माझं नाव दिलेलं आहे. एक एक वाक्य लक्षात ठेवायचं. ज्यांच्याकडे वही असेल त्यांनी लिहून घ्यायचं एक एक वाक्य. ज्या लोकांना माझं काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे. अशा लोकांनी काय करायचं बरं? दीन होऊन माझी काय करायची? प्रार्थना करायची आणि माझ्या दर्शनासाठी उत्सुक होऊन आपल्या दुष्कर्मापासून काय व्हायचं बरं? परावृत्त व्हायचं, बाजूला व्हायचं. म्हणजे परमेश्वर स्वर्गातून आमची काय ऐकेल बरं? प्रार्थना ऐकेल आणि तो आमच्या पापांची क्षमा करून आमच्या देशातून क्लेश नाहीसे करेल. पहिलं मला तुम्हाला सांगायचं आहे, बायबल मध्ये लिहिलं देशातून क्लेश नाहीसे करेल. कशातून? म्हणा देशामधून. मग बायबल देश कोणाला म्हणतं? बायबलमध्ये देश हा शब्द करण्यासाठी आलेला आहे. तर तुम्ही घरी जाऊन वाचा. मी तुम्हाला सांगतो, मार्क कृष्णवर्तमान याचा जर तुम्ही 5वा अध्याय जर काढला तर त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा समुद्रामधून प्रवास आम्हाला बघायला मिळतो. ओके. वादळ शांत करतो. किती जणांना माहिती येशू वादळ शांत करतो? वादळ शांत केल्यानंतर येशू कोणत्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचतो? कोण सांगतं? वादळ शांत केल्यानंतर येशू कोणत्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचतो? तो किनारा आहे गरसेकर प्रांताचा किनारा. कोणता किनारा? सांगा. गरसेकर प्रांतामध्ये काय घडलं होतं? गरसेकर प्रांतामध्ये कब्रस्तानामध्ये एक भूत लागलेला व्यक्ती होता. काय लागलेला व्यक्ती होता? एक दृष्ट आत्मा लागलेला व्यक्ती होता. तो दृष्ट आत्मा लागलेला व्यक्ती काय करायचा बरं? स्वतःचा अंग स्वतः काय करून घ्यायचा? ठेचून घ्यायचा. त्याला त्याच्या कपड्याचं भान नव्हतं. तो स्वतःचा अंग ठेचून घ्यायचा आणि तो त्याला त्रास करून घ्यायचा आणि म्हणून त्याला सगळ्यांनी वाळीत टाकलं होतं आणि त्याचे हाल होत होते. पण प्रभू येशूने त्या गरसेकर प्रांताच्या किनाऱ्यावरती काय ठेवला बरं? आणि जसा प्रभूने पाऊल ठेवला, प्रिय देवाच्या लेकरांनो, त्या कब्रस्थानामधून तो जो भूतग्रस्त आहे तो पळत पळत कुठे आला? प्रभू येशूकडे आला आणि आल्या येशूच्या पाया पडला. काय पडला? पाया पडला. येशू त्याला धमकवत होता, याच्यामधून निघ. तेव्हा तो जो दृष्ट आत्मा लागलेला व्यक्ती आहे त्याच्यामधील जे सैतान होतं, जे दृष्ट आत्मे होते, ते प्रभूला काय म्हणाले? कोण सांगतं? आमच्यामध्ये पडू नको. अजून काय? आम्हाला याच्यातून नाहीये. काय? आम्हाला या देशातून घालून देऊ नको. कशातून घालून देऊ नको? ते दृष्ट आत्मे काय म्हणले येशूला? आम्हाला या देशातून घालवून देऊ नको. दृष्ट आत्म्यासाठी ते देश म्हणजे काय आहे? देश म्हणजे काय आहे? आणि बायबल मध्ये लिहिलं का ज्या लोकांना माझं नाव दिलेलं आहे त्या लोकांनी जर दीन होऊन प्रार्थना केली, आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी त्यांच्या पापांची क्षमा करेल आणि त्यांच्या देशातून. मग देशातून म्हणजे कुठून? शरीरातून. प्रेज द लॉर्ड. देशातून म्हणजे शरीरातून. मग त्या माणसाच्या शरीरामध्ये क्लेश का होते? कारण त्याला काय लागलेला होता? तुम्हाला माहिती का आमच्या शरीरामध्ये क्लेश काय येतात? कोण सांगतं? आमच्या पापांमुळे. आम्ही म्हणतो दृष्ट आत्मा लागला, दृष्ट आत्मा लागला. प्रिय देवाच्या लेकरांनो, नीट लक्षात घ्या, दृष्ट आत्मा सहज लागत नाही. त्याला आम्ही इन्व्हिटेशन देतो. काय देतो माहिती का तुम्हाला? काही का असंच कोणाला भूत लागत नाही, असंच कोणाच्या जीवनामध्ये क्लेश येत नाही, असंच कोणाच्या जीवनामध्ये अडचण येत नाही, असंच कोणाच्या जीवनामध्ये आजार येत नाही. माणूस त्याला इन्व्हिटेशन देतो. काय देतो? तुम्ही म्हणता हे असं कसं शक्य आहे? पास्टर काय बोलत राहिले? इन्व्हिटेशन कसं काय देतो? तर बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. स्तोत्र 38 मध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, माझ्या पापांमुळं माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही. कोणामुळं? माझ्या पापामुळं माझ्या हाडांमध्ये स्वस्थता नाही. म्हणून प्रिय देवाच्या लेकरांनो, आमच्या जीवनातील आजार आमच्या पापामुळं, आमच्या जीवनातील क्लेश आमच्या पापामुळं, आमच्या कुटुंबातील अशांतता आमच्या पापामुळं, आमच्या जीवनात होणाऱ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आमच्या पापामुळं, जे काही होतं
आमच्यामुळं होतं, आमच्यातील उणिवामुळं होतं, आमच्यातील चुकांमुळं होतं, आम्ही देवापासून दूर गेल्यामुळं होतं, आम्ही देवाच्या विरोधात वागल्यामुळं होतं, आम्ही देवाची आज्ञा मोडल्यामुळं आम्हाला हे शासन मिळतं. कारण बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमची पातकं तुम्हाला भोवतील. काय लिहिलेलं आहे बरं? तुमची पातकं तुम्हाला भोवतील. याचा अर्थ असा प्रिय देवाच्या लेकरांनो की आमच्या पापामुळे आमच्या जीवनामध्ये काय येतात बरं? क्लेश येतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग किती जणाला हे क्लेश नाहीसे करायचे बरं आपल्या जीवनातून? हात वर करा बरं. आजच आपण ते क्लेश नाहीसे करून टाकू, मुळा सकट नष्ट करून टाकू. आज जे होईल ते होईल. आज ते क्लेश नाहीसेच. कोणताही असू द्या, आजार असू द्या, समस्या असू द्या, काही अडचणी असू द्या, काही असू द्या, आज त्याचा आपण फडशच पाडून टाकू. ओके, प्रेज द लॉर्ड. तयार आहात का तुम्ही माझ्या बरोबर? ओके. आपल्या जीवनातून क्लेश नाहीसे करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. कोण आहे? आणि तो निश्चित हे करणार म्हणजे करणारच. ओके. मग आता आमच्या जीवनातून जर क्लेश नाहीसे व्हावे, अडचण नाहीसे व्हावी, आजार नाहीसे व्हावेत, अशांतता, कुटुंबातील सगळे प्रॉब्लेम नाहीसे व्हावे असं जर वाटत असेल तर या वचनामध्ये काही अटी दिलेल्या आहेत. काय दिलेलं आहे बरं? अटी. कोणत्या अटी दिल्या बरं? पहिली अट, ज्या लोकांना माझं नाव दिलेलं आहे. बरोबर? बरोबर का? पहिली अट काय? ज्या लोकांना माझं नाव दिलेलं आहे. सगळ्यांनी प्रार्थना केली ते चालन का? नीट लक्ष देऊ नका. सगळ्यांनी प्रार्थना केली चालन का? या ठिकाणी लिहिलं. प्रार्थना कोणी करायची? ज्या लोकांना माझं काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे. ज्या लोकांना माझं काय दिलेलं आहे? रॉबर्ट ब्रदर पुढे येऊन बसा. ज्या लोकांना माझं काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही पहिली अट आहे बरं का. आता मी सांगणार तुम्हाला कोणत्या लोकांना देवाचं नाव दिलेलं आहे. ओके. आता दुसरी अट सांगा तुम्ही मला. हा, दीन होऊन प्रार्थना करायची. कशी होऊन प्रार्थना करायची? दीन म्हणजे काय? कोण सांगतं? दीन म्हणजे काय? नम्र, लीन. दीन होऊन काय करायची? हा, दुसरी अट आहे. प्रार्थना कशी करायची? लीन आणि नम्र होऊन प्रार्थना करायची. कोण सांगतं मला तिसरी अट काय? परमेश्वराच्या दर्शनाविषयी काय व्हायचं बरं? उत्सुक व्हायचं. कोण सांगतं चौथी अट काय आहे? आपल्या पापापासून दूर जायचं, आपल्या दुष्कर्मापासून पळायचं. आपल्या जीवनात देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, आपल्या शरीरामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, त्या जोपर्यंत आम्ही मुळापासून काढून टाकत नाही, प्रिय देवाचे लेकरांनो, पास्टरला किती उड्या मारून मारून प्रार्थना करू द्या, पण जर आमच्यातलं पाप गेलं नसेल, कुठून मिळणार आरोग्य? आपण म्हणतो त्या पास्टरमध्ये पॉवर असं नाही. आपण काय म्हणतो? पास्टरमध्ये पॉवर नाही. परंतु चूक कुठे आहे बरं? आमच्यातलं जोपर्यंत पाप निघून जात नाही तोपर्यंत आम्हाला आरोग्य मिळत. याचं प्रूफ मी तुम्हाला देणार. याचं काय देणार मी तुम्हाला? एक पक्षघाती माणूस प्रभूकडे आणला. किती जणांना माहिती आहे? बाजीवरती टाकून आणला होता, कौलार काढले होते आणि येशूच्या समोर सोडला होता. त्याला पक्षघात झाला होता, त्याला पॅरालिसिस झाला होता आणि तो प्रभूच्या समोर सोडला. तुम्हाला माहिती आहे का प्रभूने त्याला बरं करायचं सोडून काय केलं बरं? हा, त्याला बरं करायचं सोडून काय म्हटलं? मुला तुझ्या पापाची काय झालेली आहे? क्षमा झाली. मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. आजूबाजूला शास्त्री पुरुष उभे होते. ते म्हटले, अरे हा काय करत आहे? त्याला बरं करायचं सोडून पापाची क्षमा कुठं करत आहे? अरे बाबा त्याला बरं कर, तुझ्यामध्ये सामर्थ्य ना, हात ठेव त्याच्या डोक्यावर आणि हो दे त्याचा पॅरालिसिस बरा. पण प्रभूने त्याचा पॅरालिसिस बरा नाही केला. प्रभू म्हटला, मुला तुझ्या पापाची काय झाली आहे? तुम्हाला माहिती आहे येशू का म्हटला मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे? कारण की तो पॅरालिसिसचा आजार असेल किंवा जे काही असेल त्याचं मूळ कशामध्ये होतं? पापामध्ये होतं. आणि येशू काही नष्ट करतो, पापाचं जे मूळ आहे ते काय करतो? नष्ट करतो. प्रभूला तो आजार नष्ट करायचा नव्हता, तर तो आजार ज्या पापामुळे आला ते पाप नाहीसे करण्यासाठी तुमचा आणि माझा प्रभू या जगामध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या पापामुळे कुटुंबामध्ये अशांतता येते ते पाप नाहीसे करायला माझा देव आलेला आहे. ज्या पापामुळे आमच्या जीवनामध्ये अस्थिरता येते ते पाप नाहीसे करायला देव आलेला आहे. ज्या कुटुंबामध्ये आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी होतात आणि क्लेश येतात, ते क्लेश नाहीसे करायला नाही, तर ते क्लेश ज्या पापामुळे आलेला आहे तो पाप मुळा सकट नष्ट करण्यासाठी तुमचा आणि माझा प्रभू या जगामध्ये आलेला आहे. प्रेज गॉड. समजलं का नाही समजलं तुम्हाला? ओके. आता आपल्या अटीकडे आपण जाणार आहोत. पहिलं अट आहे, ज्या लोकांना माझं नाव दिलेलं आहे.
कोणत्या लोकांना प्रभूचं नाव दिलं? काय वाटतं तुम्हाला? कोणत्या लोकांना दिलं असेल प्रभूचं नाव? कोणत्या लोकांना प्रभूचं नाव दिलं? चला मी तुम्हाला उदाहरण सांगतोय. शमूएलच्या पुस्तकामध्ये आहे, तुम्ही घरी जाऊन वाचा. समोर पलिष्ठीचं सैन्य होतं आणि इकडे इस्रायलचं सैन्य होतं. पलिष्ठामधून एक मोठा धिप्पाड व्यक्ती बाहेर आला. सांगा त्याचं नाव काय? गोलियात. गोलियात त्या पलिष्ठीच्या लोकातून बाहेर आला आणि तो गोलियात धिप्पाड होता, उंच होता, लोखंडी चिलखत त्याला घातलेलं होतं. आणि त्या गोलियाताने काय केलं? सगळ्या इस्रायल लोकांना चॅलेंज केलं की तुमचा देव जर खरा आहे, जर तुम्ही खरे आहात, जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर माझ्या संग येऊन लढायचं. सगळे इस्रायल लोक घाबरले, कोणी त्याच्याच बरोबर लढायला तयार नाही. 40 दिवस तो इस्रायल लोकांना धमकी देत होता. आणि एक दिवस काय झालं? गुरं राखणारा आणि मेंढपाळ जो दावीद आहे, जो छोटासा 16-17 वर्षाचा सुकुमार मुलगा होता, जो मेंढर राखत होता, त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलं, बाळा हे घे शिदोरी, हा घे जेवणाचा डब्बा, आणि तुझे भाऊ युद्ध मैदानावर जाऊन लढण्यासाठी त्या ठिकाणी गेले आहेत, त्यांना जेवणाचा डबा घेऊन जा. जेवणाचा काय घेऊन जा? डबा घेऊन जा. आणि तो जेवणाचा डबा घेऊन तिकडे जात असताना काय झालं? तो ज्यावेळेस युद्ध मैदानावर गेला आणि त्याच्या भावांना तो ते जेवणाचा डबा, ती शिदोरी देतच होता, तर प्रिय देवाच्या लेकरांनो, बलिष्ठ लोकातून एक धिप्पाड व्यक्ती आला आणि तो इस्रायल लोकांना चॅलेंज करत होता आणि आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या नावाला तुच्छ लेखत होता. ते दाविदाच्या कानावरती पडला. कोणाच्या कानावरती पडला? दाविदाच्या कानावरती पडलं. प्रिय देवाच्या लेकरांनो, दाविदाला राहावलं नाही. दाविद म्हटलं, कोण आहे तो माझ्या देवाला तुच्छ लेखत आहे? कोण आहे की तो इस्रायल लोकांना तुच्छ लेखत आहे? त्याने पाहिलं आणि तो म्हटला, मी त्याच्याशी लढणार. दावीद काय म्हटला? मी त्याच्याशी लढणार. दावीद छोटासा सुकुमार आणि तो भला मोठा धिप्पाड एका दानव, आणि त्याच्या बरोबर दावीद म्हणतो मी लढणार. आणि त्याचे भाऊ म्हटले, येडाबिडा झाला की काय? दे तो जेवणाचा डब्बा, निघ, तुझं काम नाही ते लढायचं, चल जा घरी आणि आपल्या बापाची मेंढर चार. दावीद घरी गेला, पण दावीच्या डोक्यात असं, त्यांनी माझ्या देवाच्या नावाला तुच्छ लेखला. दावीद डायरेक्ट राजाकडे गेला. राजाला म्हटला, राजा मला त्या पलिष्ठा बरोबर लढायचं आहे, मला त्या गोलियाता बरोबर लढायचं आहे. राजा म्हटला, अरे तू एवढं तू कसा लढणार? नाही, मला लढायचं, मला बाकीचं काय माहित नाही, मला लढायचं आहे. तो म्हटला, मी रानामध्ये माझं मेंढरू पळून गेलं तेव्हा मी त्या सिंहाला फाडलं आणि त्या मेंढराला सोडवलं. एका अस्वलाने माझं कोकरू पळवलं तेव्हा मी त्या कोकराला फाडलं आणि माझं त्या अस्वलाला फाडलं आणि माझं कोकरू सोडवलं. त्या अस्वला संघ लढताना, त्या सिंहा संघ लढताना जो परमेश्वर माझ्या बरोबर होता, तोच परमेश्वर या बलिष्ठा बरोबर लढताना माझ्या बरोबर राहणार आहे. राजा म्हटला, अरे बापरे, काय ही हिंमत? राजा म्हटला, बरं ठीक आहे, लढ बाबा. राजा काय म्हटला? लढ. कारण त्या गोलियाताला बघून राजा घाबरून बसला होता आणि तो म्हटला लढ. आणि मग त्यांनी त्याला त्याचं चिलखत दिलं. दावीद म्हटला, बाबा हे सगळं चिलखत मला जड झालं, ही ढाल आणि तलवार मला जड झालेली आहे, हे तुझं तुला घे, मी बरोबर लढेल. दावीद गेला. जाता जाता त्याने गोफण घेतली आणि दगडाचे 5 काय घेतले बरं? गोटे घेतले आणि तो ती गोफण घेऊन त्या गोलियाथा बरोबर लढायला जाते. त्या गोलियाथाने पाहिलं की एक एवढं 16-17 वर्षाचं पोरग लढायला येत आहे. आणि त्या गोलियाथाने पाहिलं, म्हटलं, अरे बकरीला मारायला जसं काठी घेऊन येतं तसं तू मला मारायला आलास की काय? मी उंदरासारखं तुला चिरडून टाकील. काय करून टाकील? चिरडून टाकील. त्यावेळेस दाविदाचं वाक्य होतं. त्यावेळेस दाविदाचं काय होतं? ते वाक्य काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस त्या दाविदाचं एक वाक्य होतं का, ज्या परमेश्वराच्या नावाला तू तुच्छ लेखला आहेस, त्या परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याशी लढायला आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. दाविदाचं वाक्य काय होतं? माझ्याकडे भाला नाही, माझ्याकडे बर्ची नाही, माझ्याकडे ढाल नाही, माझ्याकडे तलवार नाही, पण ज्या परमेश्वराच्या नावाला तू तुच्छ लेखलेला आहे, त्या परमेश्वराच्या नावाने मी तुझ्या संग काय करायला आलोय? लढायला आलेलो आहे. आणि आज निश्चित तो तुला माझ्या हातामध्ये देणार. गोफणीत दगड घातला, घराघर भिंगवला आणि त्याच्या दिशेने फेकला. दगड गेला, त्या गोलियाच्या कपाळामध्ये शिरला, गोलियात खाली पडला. दावीद पळत गेला, त्याची तलवार घेतली आणि त्याचं सर धाडा वेगळं. दाविदाकडे काय होतं प्रिय देवाच्या लेकरांनो? परमेश्वराचं नाव. दाविदाचं वाक्य काय होतं? माझ्याकडे भाला नाही, माझ्याकडे बर्ची नाही, तलवार नाही, ढाल नाही, पण ज्या परमेश्वराच्या नावाला तू तुच्छ लेखलं, त्या परमेश्वराच्या नावाने मी तुझ्या संग लढायला आलो. दाविदाकडे काय होतं? परमेश्वराचं नाव होतं. या ठिकाणी वचन काय आहे? ज्या लोकांना माझं काय दिलेलं आहे? तुम्हाला माहिती आहे का? काही लोकांना देवाने त्याचं नाव दिलेलं माहिती आहे तुम्हाला? दाविदाकडे काय होतं? परमेश्वराचं
नाव होतं प्रिय देवाच्या लेकरांनो. काय होता? नाव होतं. पेत्र आणि योहान मंदिरामध्ये जात असताना सुंदर नावाच्या दरवाजाजवळ जन्मापासून एका लंगडा भिकारी बसलेला होता. माहितीये का तुम्हाला? आणि त्याने पेत्र आणि योहानाकडे बघितलं की काहीतरी मिळेल, आणि पेत्र आणि योहान त्याला म्हटले की आमच्याकडे सोनं रुपं जे आहे ते तुला देतो. सोनं रुपं आमच्याकडे नाही, जे आहे ते तुला देतो. काय होतं पेत्र आणि योहानाकडे? कोण सांगत? नासर येशूचं नाव. पेत्र आणि योहान म्हटलं सोनं रुपं माझ्याकडे नाही, जे आहे ते तुला देतो. नासुरी येशूच्या नावाने चालू लाग. नासुरी येशूचं नाव ऐकताच त्याच्या गुडघ्यात बळ आलं, त्याच्या पायात बळ आलं. जन्मापासून पांगळा उडी मारून उठला आणि स्तुती आराधना करत मंदिरात गेला. पेत्र आणि योहानाकडे काय होतं? येशूचं नाव. दाविदाकडे काय होतं? प्रिय देवाचे लेकरांनो, वचन सांगतं ज्या लोकांना माझं नाव दिलेलं आहे. तुम्हाला माहिती का आमच्याकडे देवाचं नाव आहे. मग आता कोणत्या लोकांकडे देवाचं नाव आहे? दाविदाकडे परमेश्वराचं नाव होतं, तर दावीद काय करत होता? कोण सांगतं? हा, स्तुती आराधना करत होता. काय करत होता? जर तुम्ही तुमच्या घरामध्ये स्तुती आराधना करत आहात, जर तुम्ही चर्चमध्ये स्तुती आराधना करत आहात, जर तुम्ही झाडाखाली स्तुती आराधना करत आहात, जर तुम्ही रानामध्ये काम करता करता स्तुती आराधना करत आहात, तर देवाच्या भयात आणि उपस्थित सांगते प्रिय देवाच्या लेकरांनो, तुमच्याकडे परमेश्वराचं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्र आणि योहानाकडे परमेश्वराचं नाव होतं. पेत्र आणि योहान म्हटले नासुर येशूच्या नावाने. पेत्र आणि योहानाकडे येशूचं नाव होतं. पेत्र आणि योहान कोण होते? येशू ख्रिस्ताचे शिष्य होते. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे होते. जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात तर तुमच्याकडे येशूचं नाव आहे. जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे आहात तर तुमच्याकडे येशूचं नाव आहे. एक गोष्ट कन्फर्म झाली, जर तुम्ही स्तुती आराधना करणारे आहात, जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे आहात, जर तुम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य आहात तर तुमच्याकडे येशूचं नाव आहे. तुमच्याकडे येशूचं. मग तुम्ही लोक जे स्तुती आराधना करणारे आहेत, जे येशूच्या आज्ञा पाळणारे आहेत, येशूवर विश्वास ठेवणारे आहेत, तुम्ही मात्र प्रार्थना करू शकता. प्रेज द लॉर्ड. पुढे लिहिलेलं आहे. काय लिहिलं? त्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना करावी. कशी होऊन माझी प्रार्थना करावी? दीन म्हणजे काय प्रिय देवाचे? नम्र होऊन प्रार्थना करावी, लीन होऊन प्रार्थना करावी. बायबलचं वचन सांगतं नम्र जनांच्या ठाई परमेश्वर वस्ती करतो. गर्विष्ठ लोकांचा देवाला वीट येतो, अहंकारी लोकांचा देवाला वीट येतो. परमेश्वराचं वचन सांगतं आधी नम्रता आणि मग मान्यता. परमेश्वर म्हणतो जो नमविला जाईल तोच उंचवला जाईल. होय प्रिय देवाच्या लेकरांनो, पवित्र शास्त्र सांगतं आम्ही नम्र होणं गरजेचं आहे. काय होणं गरजेचं आहे? नम्र आणि लीन होणं गरजेचं आहे. मी म्हणणारे आम्ही, आमचं मात्र या जगामध्ये काहीच नसतं. जग जिंकणारा सिकंदर, जग जिंकायला निघणारा सिकंदर. बायबल असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी, तर तो सिकंदर म्हटला की मी मरण पावल्यानंतर माझ्या हाताच्या मुठी काय करा? मोकळ्या करा, आणि माझे जे हात आहे ते त्या हात बाहेर ठेवा. जी पेटी आहे ना, पेटी, त्या पेटीच्या बाहेर ठेवा. सिकंदर का बरं म्हटलं माझे हात बाहेर ठेवा? कारण तो सिकंदर म्हटलं माझे हात बाहेर ठेवा, लोकांना दिसू द्या की जग जिंकायला आलेला सिकंदर, ज्याने जग जिंकलं तो जाताना रिकाम्या हाताने जाते. कसं जाते? रिकाम्या हाताने जाते. या जगात आम्ही काही घेऊन येत नाही, या जगातून आम्ही काही घेऊन जाणार नाही. जे काही तुम्ही कमावणार ते सगळं याच ठिकाणी राहणार आहे. मन गर्व कशाचा बाळगायचा? अहंकार कशाला बाळगायचा? आम्ही का गर्व बाळगावा? ज्या ज्या लोकांनी आपल्या शरीराचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या पैशाचा, आपल्या रुतब्याचा, आपल्या प्रतिष्ठेचा गर्व बाळगत आहेत, त्या लोकांनी एकदा स्मशानभूमीतून चक्कर मारायचा. कुठून चक्कर मारायचा? स्मशानभूमीतून चक्कर मारायचा आणि राख झालेल्या शरीराकडे बघत बघत चालायचं. प्रिय देवाच्या लेकरांनो, काही करा, शेवटी माती आणि राख आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रिय देवाच्या लेकरांनो, देवाच्या भयात आणि उपस्थित सांगते, पवित्र शास्त्र देखील आम्हाला सांगतं आम्ही दीन होऊन प्रार्थना करावी, आम्ही नम्र होऊन प्रार्थना करावी. पवित्र शास्त्रामध्ये दोन व्यक्ती होते, एक होता जकातदार आणि दुसरा होता शास्त्री पुरुषी. आणि दोघं जण प्रार्थना करायला मंदिरामध्ये गेले. आता हा जो शास्त्री पुरुषी होता हा धार्मिक होता, हा प्रार्थना करणारा होता, हा पांढरे शुभ्र झगे घालणारा होता, हा चर्चमध्ये राहणारा होता.
पण जकातदार जो होता तो पापी मनुष्य होता, तो टाकलेला होता, तो तुच्छ होता. सगळं समाज त्या जकातदाराला नावं ठेवत होतं, कारण की तो पैसा लुबाडणारा होता, तो भ्रष्टाचारी होता. परंतु तो जकातदार देखील प्रार्थनेसाठी गेलेला आहे आणि दोघं प्रार्थनेसाठी मंदिरामध्ये गेले. आज जो शास्त्री परुषी होता, जो स्वतःला पुण्यवान समजत होता, तो डायरेक्ट पुढे गेला वेदीजवळ. कुठे गेला? डायरेक्ट वेदीजवळ गेला आणि वेदीकडे जाऊन अशी प्रार्थना करू लागला. काय म्हणू लागला? हे देवा. काय म्हणू लागला? हे देवा, मी तुला माहितीये मी कसा वागतो ते. मी दर रविवारी दान धर्म देतो, मी दशमांश देतो, मी बाकीच्या लोकांसारखा वागत नाही, मी त्या जकातदारासारखा वागत नाही. मी अशी प्रार्थना करतो, मी दिवसातून 5 वेळा प्रार्थना करतो, मी हप्त्यातून अनेक वेळा चर्चला जातो आणि मी असा वागतो आणि मी चांगला वागतो. आणि मग तो त्याची बढाई मारत होता. काय करत होता? बढाई मारत होता, बढाई मारत होता, बढाई मारत होता. परंतु जो जकातदार होता, त्या जकातदाराने काय केलं? त्या चर्चच्या एकदम शेवटच्या बाजूला दरवाजाजवळ गुडघे टेकले. काय टेकले प्रिय देवाच्या लेकरांनो? त्याने गुडघे टेकले आणि गुडघे टेकल्यानंतर तो स्वर्गाकडे किंवा देवाकडे किंवा वेदीकडे पाहण्यास देखील सजला नाही. त्याने वर न बघता खाली बघितलं आणि ढळा 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 रडू लागला, रडू लागला, रडू लागला. आणि त्याने नम्र होऊन, त्याने लीन होऊन गुडघ्यावरती येऊन एकच प्रार्थना केली, हे परमेश्वरा मज पाप्यावरती दया कर. काय प्रार्थना केली? हे परमेश्वरा मज पाप्यावरती. तुम्हाला माहिती का कोणती प्रार्थना ऐकली गेली? कोण सांगतं? त्या जकातदाराची प्रार्थना ऐकली गेली. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं दुसरी अट, प्रार्थना करत असताना कशी प्रार्थना करायची? लीन होऊन प्रार्थना करा, नम्र होऊन प्रार्थना करा. आणि आता आम्ही प्रार्थना करतोय, प्रार्थनेला बसलोय आणि डोक्यामध्ये विचार, ही मला अशी म्हटली, ती मला तशी म्हटली आणि तिने भांडणं केले, सोडणारच नाही. थांब, एवढी प्रार्थना तर होते, मग बघतेच काय करायचं ते. ही प्रार्थना नम्र होऊन आहे का प्रिय देवाच्या लेकरांनो? लीन होऊन आहे का प्रिय देवाच्या लेकरांनो? नाही. म्हणून प्रिय देवाच्या लेकरांनो, लीन आणि नम्र होऊन प्रार्थना करायची, कारण नम्र जनाच्या ठाई परमेश्वर काय करतो बरं? वस्ती करतो. आणि म्हणून दुसरी अट आहे, नम्र होऊन काय करा? प्रार्थना करा. तिसरी अट, परमेश्वराच्या दर्शनासाठी काय व्हायचं? उत्सुक व्हायचं. परमेश्वराच्या दर्शनासाठी उत्सुक व्हायचं. याचा अर्थ असा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही पुत्राकडे येऊ शकत. म्हणून पित्याने आम्हाला आकर्षून घ्यावं, म्हणून त्या क्वालिटीज आमच्यामध्ये असणं गरजेचं. त्या क्वालिटी आमच्यामध्ये असणं, तसं आमचं हृदय असावं की ते हृदय देवाला आवडणारं असावं. प्रेज द लॉर्ड. आणि चौथी अट काय बरं? आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हावं. लोक दीन होऊन प्रार्थना करतात. माझ्याकडे बघा, लोक दीन होऊन प्रार्थना करतात, स्तुती आराधना करतात, परमेश्वराची भक्ती करतात, वचन वाचतात, सगळं काही करतात. सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर दुष्कर्मापासून दूर जात नाही, म्हणून आमची प्रार्थना ऐकली जात नाही. प्रेज द लॉर्ड. समजतं का नाही? समजत आहे? दुष्कर्मापासून काय करायचं? जोपर्यंत आम्ही दुष्कर्मापासून दूर जात नाही, तोपर्यंत आमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून दुष्कर्मापासून दूर जायचं. पहिली गोष्ट, परमेश्वर ज्या लोकांना देवाचं नाव दिलेलं, कोणाला नाव दिलं? जे लोक काय करतात बरं? स्तुती आराधना करतात, प्रभू ईश्वर विश्वास ठेवतात, त्या लोकांना काय दिलेलं आहे? नाव दिलं. जे ईश्वर विश्वास ठेवतात तेच प्रार्थना करू शकतात. समजतं का नाही? समजत. जे ईश्वर विश्वास ठेवतात तेच प्रार्थना करू. जे ईश्वर विश्वास ठेवत नाही त्यांची प्रार्थना देखील ऐकली जाणार नाही. कारण विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील, असं वचन आहे. पहिली गोष्ट, देवावर विश्वास ठेवणारे, देवाची आज्ञा पाळणारे, देवाची स्तुती आराधना करणारे लोकांनी नम्र होऊन प्रार्थना करायची, लीन होऊन प्रार्थना करायची. आणि तिसरी गोष्ट काय बरं? त्यांनी दर्शनासाठी उत्सुक होऊन आपलं हृदय परमेश्वराच्या हृदयासारखं करून. चौथी गोष्ट काय आहे? आपल्या पापापासून दूर जायचं. कारण पापाचं मूळ जे आहे, पाप जे आहे ते सैतानापासून आहे. पाप करणारा सैतानाचा आहे. आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पापामुळे आहेत. म्हणून पापापासून दूर झाल्याशिवाय आमच्यातील क्लेश नाहीसे होणार नाही. मग प्रभू म्हटलं, जर तुम्ही असं केलं, तुम्ही जर पापापासून दूर झाले, तर तुमची प्रार्थना ऐकून मी तुमच्या पापांची काय करील बरं?
आणि तुमच्या देशातून म्हणजे तुमच्या शरीरातून काय नाहीसे करील? क्लेश नाहीसे करील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मला तुम्हाला सांगू द्या का वेळ फार थोडा आहे, वेळ फार थोडा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे. आणि म्हणून आमच्या पापांची क्षमा होत आहे, आमच्या जीवनामध्ये आरोग्य मिळते. परंतु एक दिवस देवाच्या लेकरांनो ही कृपा संपणार आहे, ही कृपा संपणार आहे. आता मी तुम्हाला जाता जाता एक गोष्ट सांगतो, ऐकायची का गोष्ट? किती जणांना गोष्ट ऐकायची? हात वर करा. ओके, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. दोन मित्र होते. दोन काय होते? मित्र होते. ओके, दोन मित्र होते. लहानपणापासून मोठे झाले, लहानपणापासून मोठे होत गेले, मोठे होत गेले. आणि काय झालं माहिती का? एक मित्र चोर झाला. काय झाला? चोर झाला. आणि दुसरा जो मित्र आहे तो वकील झाला. काय झाला? वकील झाला. एक मित्र चोर झाला आणि दुसरा मित्र वकील झाला. आणि मग काय झालं? एक दिवस हा जो चोर मित्र आहे तो चोरी करून घरी आला. चोरी करून घरी आल्यानंतर त्याच्या मित्राने त्याला पाहिलं. अरे तू काय केलं? तू काय चोरलंस? तो मित्र म्हटला शांत बस, तुझं तू पाय, मला बोलायचं नाही. मी तुला काय म्हणतो का? मला म्हणायचं नाही. तो वकील मित्र, अरे नको बाबा, असं नको करू. अरे कशाला करतो? अजिबात ऐकणार नाही. ओके, असं झालं. पोलीस आले, त्या मित्राला पकडून नेलं. काय करून नेलं? पकडून नेलं. कोर्टामध्ये दाखल झाला. कोर्टामध्ये दाखल झाला, खटला चालू झाला, केस चालू झाली. आता या चोर मित्राच्या वतीने लढायला कोण येणार बरं? त्याचाच मित्र येणार जो वकील आहे. कारण शेवटी किती गेलं तरी कोण आहे? आणि मित्राची त्याला काय आहे? काळजी आहे. गेला आणि खटला लढला, खटला लढला. आणि त्याच्या चोर मित्राला त्यांनी काय केलं? सोडून आणलं. आणि घरी येता येता काय म्हटलं? खांद्यावर हात घेतला. अरे बाबा असं नको करू, कशाला करतो? अरे मी किती दिवस तुला सोडवणार आहे बरं? तू ती चोरी सोडून दे, तू त्या भानगडीत पडूच नको. तू जरा चांगला वाग, काम धंदा कर आणि व्यवस्थित वाग. तो मित्र त्याला हा हा म्हटला. परत जैसे थे तैसे, असं करता करता परत गेला. परत एखाद्या मोठ्या चोरीमध्ये सापडला. परत घाबरत घाबरत आला, घामाघूम झाला. त्याचा मित्र म्हणला, अरे काय झालं? म्हणजे असं असं झालं. अरे तुला मी सांगितलं होतं तसं करू, तू माझं ऐकत का नाही? म्हणा ऐकत का नाही, ऐकत का नाही? तो म्हटलं बरं. मग पुन्हा त्याला कोर्टामध्ये नेलं. पुन्हा त्याच्यावर खटला झाला, पुन्हा केस झाली. पुन्हा त्याने पाहिलं, त्याचा मित्र आलाच, त्याचा मित्र आलाच. आणि त्याच्या मित्राने परत केस लढवली. आणि त्याला काय केलं? कारण त्याच्या मित्राचं त्याच्यावरती फार प्रेम होतं. आता हा जो वकील मित्र आहे त्याला कायम कायम कोर्टातून सोडवू लागला, त्याला कायम कायम त्या खटल्यातून सोडू लागला. म्हणून चोरी करणारा जो मित्र आहे तो निर्भीड झाला. तो निर्भीडपणे पाप करू लागला, तो निर्भीडपणे चोऱ्या करू लागला, तो निर्भीडपणे स्वैराचाराने वागू लागला. कारण त्याला माहितीये की मला काही झालं तरी मला कोर्टामध्ये नेतील, पण कोर्टामध्ये नेल्यावर माझं काहीच होऊ शकत नाही. कारण माझा मित्र येणार आणि मला सोडवणार. आणि म्हणून त्याला कायम कायम त्याच्यावरती कृपा होत गेली, कृपा होत गेली. त्याच्या त्या वकील मित्राने त्याच्यावर कृपा केली, कृपा केली, कृपा केली. आणि म्हणून काय झालं? तो निर्भीड होऊ लागला आणि आणखी चोऱ्या करू लागला. एक दिवस काय झालं? असंच त्या चोराकडून मोठी घटना घडली आणि त्याच्याकडून एका जणाचा खून झाला. काय झाला? खून झाला. रक्ताने माखलेले कपडे, पळत 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 घरामध्ये आला. आणि घरामध्ये आल्यानंतर त्याने पाहिलं आणि त्याच्यात तेवढ्यातच पोलीस आले आणि त्याला पकडून घेऊन गेले. कोण घेऊन गेलं? पोलीस आले आणि त्याला पकडून घेऊन गेले. कोर्टामध्ये खटला चालू झाला. परंतु जो चोर मित्र होता तो बिनधास्त होता, तो निर्भीड होता. त्याला माहितीये काय होऊ शकत नाही, माझं कोणीच मला काय करू शकत नाही, मला कोणीच नुकसान करू शकत नाही. कारण की माझा वकील मित्र येणार, खटला चालवणार आणि मला सोडून नेणार. म्हणून तो बिनधास्त त्या ठिकाणी होता. पण त्याच्यावर खटला चालू झाला, खटला चालू झाला. 1 तास झाला, 2 तास झाला. त्याच्या वतीने लढायला त्याचा मित्र त्याला दिसेना. प्रेज द लॉर्ड. त्याच्या वतीने लढायला त्याचा मित्र
त्याला दिसेना, तो पुढे बघत आहे, इकडे बघत आहे, घड्याळाकडे बघत आहे, अजून का म्हणून आला. याला किती वेळा सांगितलं की लवकर यायला पाहिजे, आणि म्हणून तो त्याच्या मित्राची वाट पाहू लागला, परंतु त्याचा मित्र त्याला सोडवण्यासाठी आला नाही. आणि मग न्यायाधीशाचा आवाज आला. म्हणा, न्यायाधीशाचा आवाज आला. न्यायाधीशाचा आवाज आला. आणि तो न्यायाधीशाचा आवाज काय होता, तर याला नरकाच्या अग्नीमध्ये टाका, याला जळत्या अग्नीमध्ये टाका, याला सार्वकालिक नरकामध्ये टाका. कारण की हा सुधारलेला नाही, याने पाप सोडलेलं नाही, याने याच्या चुकातून बाजूला झालेला नाही, याला सार्वकालिक नरकामध्ये टाकून द्या. आणि म्हणून त्या वकील मित्राने त्या न्यायाधीशाचा आवाज ऐकला. तो आवाज त्याला ओळखीचा वाटला, तो आवाज त्याला ओळखीचा वाटला. म्हणून त्याने जाऊन पाहिलं तर तो न्यायाधीशावरती बसलेला होता. तो न्यायाधीश दुसरा तिसरा कोणी नसून त्याला वारंवार वाचवणारा त्याचा वकील मित्र होता, जो आता न्यायाधीश झाला होता. समजते का प्रिय देवाच्या लेकरांना, काय झाला होता? न्यायाधीश झाला होता. मी तुम्हाला देवाच्या भयात आणि उपस्थितीत सांगत आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची दया आम्हाला वारंवार वाचवत आहे. धार्मिक 7 वेळा पडला तरी सबशेल पडत नाहीये. आम्ही एवढी पाप करून देखील आमच्यावर दया होते, कारण प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या उजवीकडे बसून तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी विनंती करत आहे. तो पित्याला म्हणते, एवढ्या वेळेस जाऊ दे, आता सुधरण, तेवढ्या वेळेस जाऊ दे, आता सुधरण. त्याच्या पापाची क्षमा माझ्या रक्ताने होते. त्याच्यासाठी मी माझा वधस्तंभावर रक्त सांडलेलं आहे. त्याच्यासाठी मी मरण स्वीकारलेलं आहे. आता समजल, आता हे होईल, नंतर हे होईल. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वारंवार आमच्यावर दया करते, वारंवार कृपा करते. तुम्हाला माहिती का, तुम्ही आणि मी का सुरक्षित आहोत? कारण येशूची तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती आहे, दया आहे. परंतु ही दया सार्वकालिक नाही, ही कृपा सार्वकालिक नाही. जो येशू आज तुमच्यावर माझ्यावर दया करते, जो येशू आज तुमच्यावर माझ्यावर कृपा करते, प्रिय देवाच्या लेकरांनो, तोच प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या दिवशी ज्यावेळेस येणार आहे, तेव्हा न्यायाधीश होऊन येणार आहे. तोच न्यायाधीश होणार आहे आणि तोच आपला न्याय करणार आहे. आणि त्यावेळी त्याच्याच हातून तुम्हाला आणि मला सोडवणार कोणीच नसणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सैतानाच्या हातात जर पडला तर सैतानाच्या हातातून देव तुम्हाला सोडविल. देवाच्या हातात पडलं तर आम्हाला कोण सोडविल? समजतंय का नाही समजत आहे? सैतानाच्या हातात पडलं तर सैतानाच्या हातातून कोण सोडविल? देव सोडविल. पण देवाच्याच जर क्रोधामध्ये सापडलो, देवाच्याच हातात जर आम्ही सापडलो, तर देवाच्या क्रोधापासून कोण आम्हाला वाचवणार आहे? कोणीच नाही, कोणीच नाही. म्हणून हीच वेळ आहे पापाची पश्चाताप करण्याची, हीच वेळ आहे पापापासून दूर जाण्याची, हीच वेळ आहे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाकायची, हीच वेळ आमच्या जीवनातील व्यसनं, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, दुर्गुण, दुष्कर्म, व्यभिचार, जारकर्म, सर्व प्रकारचे अहंकार, जारकर्म, सर्व प्रकारचे हेवा, मत्सर, निंदा, सगळं काही जे देवाला आवडत नाही ते आजच आम्हाला काढून टाकायचं आहे. आमचं हृदय स्वच्छ करायचं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तासारखं स्वतःला पवित्र करून घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. कारण ही संधी नंतर संपणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग आम्हाला पळायला देखील वाट सापडणार, म्हणून आत्ताच वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देव वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी परमेश्वर देव आशीर्वादित करो. त्याच्या नामास मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन.